Now the next point is 1.3.3, vehicle on bank road. Now first we see what is a bank road. Now we know that when the vehicle takes turns on the horizontal road, the necessary centripetal force means the force balance the centrifugal force is provided by the force of static friction between tires of vehicle and the road surface. म्हणजे काय की ज्यावेळेस व्हेकल हॉरिझॉन्टल कर रोडवर टर्न घेतो त्यावेळेस त्याला आवश्यक असलेला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कोण प्रोव्हाइड करतो तर टायर आणि रोड सरफेस मधलं स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स असतो तो त्याला काय करतो आवश्यक असलेला सेंट्रिपिटल फोर्स काय करतो प्रोव्हाइड करतो. द सेंट्रिपिटल फोर्स हॅव्हिंग अन अप्पर लिमिट, सेंट्रिपिटल फोर्सला काहीतरी अप्पर लिमिट आहे, त्याला अप्पर लिमिट असते. आणि also its value usually is not constant as the road surface is not uniform. आणि त्याची व्हॅल्यू जर रोड सरफेस युनिफॉर्म नसेल तर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते. रोड सरफेस नॉन युनिफॉर्म असेल तर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते. कोणाची? स्टॅटिक फ्रिक्शनची. नाउ इन द रिअल लाईफ वी शुड नॉट डिपेंड ऑन इट. रिअल लाईफ मध्ये आपण त्याच्यावर डिपेंड राहत नाही as far as possible. Now, thus, for this purpose, we use the banking of road. Now, what is the banking of road? The outer edge of curved road is raised over inner edge with a particular angle theta with the horizontal as required. म्हणजे काय की ज्यावेळेस व्हेकल कर रोडवर मूव्ह होतो त्यावेळेस त्या कर रोडचा आउटर एज, दोन एज असतात, एक इनर आणि एक आउटर. तर आउटर एज काय केलेला आहे थोडा वर उचललेला असतो इनर एज पेक्षा काहीतरी अँगलने. जो अँगल रिक्वायर्ड असेल त्या अँगलने तो वर उचललेला असतो. दिस इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड or road is said to be bank. म्हणून याला आपण काय म्हणतो बँकिंग ऑफ रोड or road is said to be bank. आता याच्यामध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड काही जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन बघणार आहोत. नाउ वी सी द इक्वेशन रिलेटेड टू बँकिंग ऑफ रोड. वी सी नाउ वी कन्सिडर अ व्हेकल ऑन a curved bank road according to figure. This figure is shown in the PPT. आता याच्यामध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड काही जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन बघणार आहोत. नाउ वी सी द इक्वेशन रिलेटेड टू बँकिंग ऑफ रोड. वी सी नाउ वी कन्सिडर अ व्हेकल ऑन a curved bank road according to figure. This figure is shown in the PPT. Now let us R be the radius of bank road. R काय आहे तर bank road ची radius आहे. Why it is a radius? Because the curve is a part of a circle. Therefore it has a radius, and theta is the angle of road with the horizontal. Theta काय आहे angle of road with the horizontal at point and ignoring friction, not eliminating. Ignoring, नीट लक्ष द्या इथं फरक पहा. इग्नोर करायचंय, इलिमिनेट करायचं नाहीये. at point ignoring friction, not eliminating, and other non-conservative forces like air resistances and other forces are acting on the vehicle. Now, there are two forces acting on the vehicle. There are two forces acting on the vehicle. Vehicle वर किती force act असतात? दोन. ते कुठले? These are first
वेट एम जी ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. पहिला फोर्स कुठला ऍक्ट असतो? वेट एम जी ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा फोर्स कुठला असतो? नॉर्मल रिएक्शन एन परपेंडिक्युलर टू रोड. Therefore, according to these two components, the equations are n cos theta is equal to mg. That means vertical component कोणाला बॅलन्स करतो? mg ला. मग इक्वेशन काय येईल त्याचं? n cos theta is equal to mg. दिस इज इक्वेशन 1. दुसरं काय येईल? दुसरा कंपोनंटने इक्वेशन काय तयार होईल? n sin theta is equal to m r omega square is equal to mv square upon r. दुसरं इक्वेशन काय येईल? n sin theta is equal to m r omega square is equal to mv square upon r. This is equation 2. Now, equation 2 divided by equation 1. Therefore, n sin theta upon n cos theta is equal to mv square upon r upon mg. हे इक्वेशन तयार होईल. ते तुम्हाला पीपीटी मध्ये शो केलेलं आहे. नाव हिअर m and n गेट कॅन्सल. m आणि n कॅन्सल होईल आणि m आणि n कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आपल्याला काय इक्वेशन मिळालं? साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. साइन थीटा अपॉन कॉस थीटा अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री इट इज इक्वल टू टॅन थीटा. टॅन थीटा बरोबर काय येईल? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज इक्वेशन 3. बरोबर. आपण या दोन इक्वेशनला 3च नंबर दिलेला आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. म्हणजेच काय येईल? मग आता या इक्वेशन्स वरून आपण व्हेकलच्या स्पीड बघणार आहेत. वेगवेगळ्या स्पीड बघणार आहेत. अँगल बघणार आहेत. बरोबर. तर पहिले बघू आपण मोस्ट सेफ्टी स्पीड फॉर पर्टिक्युलर रोड. The r and theta are fixed. Now from equation 3, therefore the square root of v square, we take the most safety speed, that is a vs is equal to under root rg tan theta. मग सेफ्टी स्पीड काय येईल? vs is equal to under root rg tan theta. This is equation 4 and this expression gives the most safety speed, not a minimum or maximum speed. नीट लक्षात घ्या, ही मिनिमम किंवा मॅक्सिमम स्पीड नाहीये रोडवर, ऑन दिस रोड. Now the next is a banking angle or angle of banking theta. The angle made by the road surface with the horizontal surface of road, it is called as angle of banking or
बँकिंग अँगल, त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ बँकिंग और बँकिंग अँगल. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 3, तसंच आपण इक्वेशन 3चा यूज करून अँगल ऑफ बँकिंग करणार आहे. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज इक्वेशन 5. नीट बघा, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज द expression for banking angle or angle of banking. Now the next is the speed limit. आता स्पीड लिमिट किती असायला पाहिजे कर रोडवर. नाव सपोज वी कन्सिडर अ व्हेकल ऑन अ रफ कर रोड ऑफ रेडियस आर. व्हेकल कुठे रन होतंय, रफ कर रोडवर, त्याचं रेडियस काय आहे, आर आहे. अँड दिस कर रोड बँकिंग ॲट अन अँगल थिटा ॲज शोन इन द फिगर. त्या कर रोडला काहीतरी अँगलने काय केलेलं आहे, थिटा अँगलने काय केलेलं आहे, बँक केलेलं आहे. इफ द व्हेकल इज रनिंग एक्झॅक्टली ॲट द स्पीड vs इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा, द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर. आता ज्यावेळेस व्हेकल vs इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा या स्पीडने मूव्ह होईल, त्यावेळेस त्याच्यावर कुठले फोर्सेस ॲक्ट असतील. पहिला फोर्स वेट एम जी ॲक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट एम जी कसा ॲक्ट असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा फोर्स काय असेल, नॉर्मल रिॲक्शन एन परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस, अँड दिस नॉर्मल रिॲक्शन balances weight mg. Now according to this, only at this speed the resultant of these two forces n sin theta is the necessary centripetal forces, balances centrifugal force, but practically vehicle never travel exactly on this speed. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या स्पीडला द resultant of these two forces is the necessary centripetal force, balances centrifugal force, but practically vehicle not travel exactly on this speed. Practically आपण जर विचार केला तर vehicle त्या स्पीडवर ट्रॅव्हल होत नाही. For speed other than this, the static friction Fs between tires of vehicle and the road surface and its component plays very important role. म्हणजेच काय की ज्यावेळेस दुसऱ्या स्पीडवर व्हेकल रन होत असेल त्यावेळेस तिथं कोण इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, तर स्टॅटिक फ्रिक्शन आणि त्याचे कंपोनंट. कोण इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड द रोड सरफेस, आणि त्याचे कंपोनंट इम्पॉर्टंट रोल काय करतात, प्ले करतात. Now for first we see what is the case for speed, minimum speed. Case 1, for minimum speed, v1 is less than under root rg tan theta. v1 कोणापेक्षा लेस आहे, under root rg tan theta. Now the centripetal force here, the centripetal force is mv1 square upon r is less than n sin theta. That means the n sin theta is greater than centrifugal force mv1 square upon r. n sin theta काय असेल, ग्रेटर असेल कोणापेक्षा, सेंट्रीफ्युगल फोर्स पेक्षा mv1 स्क्वेअर अपॉन r. नीट लक्षात घ्या, इथं सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रिपिटल कन्फ्युजन करेल आपल्याला, बरोबर. हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. Now in this case the force of static friction Fs between tires of vehicle and the road surface is directed along inclination of road. कसं डायरेक्टेड असतो तो force of static friction, directed along the inclination of road in upward direction as shown in the figure. आता पहा, हा स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि and it resolve into two components. किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व झालेला आहे तो, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व झालेला आहे. पहिला कंपोनंट आहे व्हर्टिकल कंपोनंट एफ एस साइन थिटा अलॉंग विथ एन कॉस थिटा. नीट लक्ष द्या, एफ एस साइन थिटा कोणाबरोबर आहे,
एन कॉस थिटा. कोणाचे ऑपोजिट आहे? एक्झॅक्टली ऑपोजिट टू वेट एम जी. कोणाचे ऑपोजिट आहे? एक्झॅक्टली ऑपोजिट टू वेट एम जी. एम जीच्या ऑपोजिट आहे. दुसरा कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. पहिला वर्टिकल कंपोनंट एफ एस साइन थिटा अलॉंग विथ एन कॉस थिटा अँड एक्झॅक्टली ऑपोजिट टू वेट एम जी. अँड दुसरा कंपोनंट आहे horizontal component fs cos theta. It is a parallel and opposite to n sin theta. तो कसा आहे? पॅरलल आहे आणि कोणाला ऑपोजिट आहे तो? n sin theta ला. These two equal and opposite forces take care the necessary centripetal force. हे जे दोन फोर्सेस आहेत, इक्वल आणि ऑपोजिट फोर्सेस आहेत, ते कोणाची केअर करतात? तर आवश्यक असणाऱ्या सेंट्रिपिटल फोर्सची केअर करतात. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय? बॅलेन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. फोर्स बॅलेन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. मग इक्वेशन काय तयार होईल त्याच्यावरून? या दोन कंपोनंट वरून इक्वेशन काय तयार होईल? एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. आता एफ एस साइन थिटा आणि एन कॉस थिटा काय आहेत? सोबत आहेत. मग आणि कोणाचे ऑपोजिट आहेत? वेट एम जीच्या. मग एम जी बरोबर काय येईल? एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ एस कॉस थिटा अँड अपोजिट टू एन साइन थिटा. म्हणजे काय होईल मग? एन साइन थिटा मधून एफ एस कॉस थिटा काय होईल? मायनस होईल. मग सेंट्रिपिटल फोर्स बरोबर काय येईल? एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. दिस इज इक्वेशन 6 and 7. For the minimum possible speed v1 minimum, the fs is maximum. मिनिमम पॉसिबल स्पीड साठी fs काय असेल? मॅक्सिमम असेल. देअरफॉर fs इज इक्वल टू म्यू एस एन. fs बरोबर काय आहे? म्यू एस एन. मग म्यू एस काय आहे? तर इट इज अ कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू एस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. नाउ इक्वेशन 7 डिवाइड बाय इक्वेशन 6. बरोबर. आता देअरफॉर इक्वेशन 7 एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इट इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. तर याच्यावरून लक्षात घेतलं तर पुट द व्हॅल्यू ऑफ एफ एस इन दी अबो इक्वेशन. एम एम गेट कॅन्सल. आता आपल्याला काय पुट करायचे? एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन आणि त्याच्यामध्ये एम एम काय होतील? कॅन्सल होतील. मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल? देअरफॉर व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा प्लस म्यू एस एन साइन थिटा. नाउ हियर फॉर दिस इक्वेशन वी डिवाइड RHS बाय एन कॉस थिटा. या इक्वेशनच्या RHS ला आपण कशाने डिवाइड करायचे? एन कॉस थिटाने. अँड वी गेट द V1 मिनिमम और V मिनिमम. Therefore, V1 minimum is equal to V minimum is equal to under root RG into bracket पूर्ण सॉल्व केल्यानंतर under root RG into bracket n sin theta upon n cos theta minus mu s n cos theta upon n cos theta upon या पूर्णला upon n cos theta upon n cos theta plus mu s n sin theta upon n cos theta. आता याच्यात nn आणि cos theta काय होतील? कॅन्सल होतील. हियर द nn and cos theta are cancelled. Sin theta upon tan theta upon cos theta is equal to tan theta. Therefore, the minimum speed of vehicle along the curved road is V1 minimum is equal to V min is equal to under root RG into bracket tan theta minus mu s 1 plus mu s tan theta. काय आलं मग? V1 minimum is equal to V min is equal to under root RG into bracket tan theta minus mu s upon 1 plus mu s tan theta. This is equation 8. Now here, according to this equation, if mu s is greater than or equal to tan theta, the V min is equal to 0. This is a true for most of rough road banked at a smaller angle. हे कशासाठी ट्रू आहे? तर मोस्ट ऑफ द रफ रोड आणि जे स्मॉलर अँगलने काय केलेले आहेत?
बँक केलेले आहेत. त्याच्यासाठी हे इक्वेशन काय आहे? ट्रू आहे. Let us see the case 2 for speed V2, that is a maximum. आता पुढची केस कशासाठी? मागची केस मिनिमम साठी होती, आता मॅक्सिमम साठी आहे. तर V2 इज ग्रेटर दॅन अंडर रूट आर जी टॅन थिटा. सेंट्रिपिटल फोर्स काय येईल? mv2 स्क्वेअर अपॉन r इज ग्रेटर दॅन n sin theta. n sin theta is less than centrifugal force mv2 square upon r. That is a n sin theta is less than centrifugal force mv2 square upon r. In this case, the force of static friction between tires of vehicle and the road surface is directed along inclination of road. Here नीट लक्ष द्या, इथं डायरेक्शन कशी आहे? डाउनवर्ड आहे. and it is also resolved into two components. इथं पण force of static friction दोन कंपोनेंट मध्ये काय होतो? रिझॉल्व होतो. पहिला व्हर्टिकल कंपोनेंट एफ एस साइन थिटा अलॉंग विथ द वेट एम जी. आता इथं पहा, इथं नीट लक्ष द्या. एफ एस साइन थिटा कोणाबरोबर आहे? एम जी बरोबर आहे आणि एक्झॅक्टली ऑपोजिट टू एन कॉस थिटा. म्हणजेच काय होईल मग? इट इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू एन कॉस थिटा. त्याच्या बिलकुल ऑपोजिट इक्वेशन तयार होईल. दुसरा कंपोनेंट कुठला आहे? हॉरिझॉन्टल कंपोनेंट एफ एस कॉस थिटा अलॉंग विथ द एन साइन थिटा. दूसरा कंपोनेंट कुठला आहे? एफ एस कॉस थिटा along with the n sin theta. It is a parallel along with the n sin theta. These two equal and opposite force take care the necessary centripetal force. ये दोन फोर्सेस पण काय करतात? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सला काय करतात? केअर करतात. नाउ that is balance the centrifugal force. Therefore मग आता इक्वेशन काय तयार होईल या दोन कंपोनेंट वरून? mg is equal to n cos theta minus fs sin theta. आणि दुसरं इक्वेशन काय तयार होईल? mv2 square upon r is equal to n sin theta plus fs cos theta. This is equation 9 and 10. After solving like above case 1, v1 mean or v mean, similarly we get the possible maximum speed is v2 max or vmax. मागच्या प्रमाणेच आपल्याला हे पण सॉल्व करायचे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला काय मिळेल? मॅक्सिमम स्पीड v2 max or vmax. and the v2 max equal to vmax equal to under root rg. इथं फरक पहा आता इक्वेशन मध्ये. अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. हे इक्वेशन झालं 11. तर याच्यामध्ये आपण जर कम्पेअर केलं इक्वेशन 11 आणि इक्वेशन 8 तर आपल्याला लक्षात येईल, जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येईल इथं टॅन थिटा प्लस म्यू एस आहे, तिकडे टॅन थिटा मायनस म्यू एस आहे. इक्वेशन 1 मध्ये केस 1 मध्ये काय आहे? टॅन थिटा म्यू एस मायनस म्यू एस आहे आणि इथं 1 मायनस म्यू एस टॅन थिटा आहे. तिथं केस 1 मध्ये 1 प्लस म्यू एस टॅन थिटा आहे. आता याच्यावरून आपल्याला हे मॅक्सिमम स्पीडचं इक्वेशन आपल्याला काय झालेलं आहे? मिळालेलं आहे. इफ म्यू एस इज इक्वल टू cot theta, then maximum speed Vmax is infinity. But mu s maximum is 1. जर mu s maximum 1 आहे तर thus for angle theta is greater than or equal to 45, the maximum speed is infinity. Maximum speed काय असेल? Infinity असेल. Maximum speed काय असेल? Infinity. नीट लक्षात घ्या. In this way we can find out the minimum and the maximum speed on the bank road, curb bank road.